माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरू आहेत। त्यांच्यातील आरोपांच्या फैरी आता होर्डिंगवरूनही दिसून येत आहेत। नागपुरातील रामनगर चौकामध्ये देवेंद्र फडणवीस म्हणजे विकास वृत्ती आणि अनिल देशमुख म्हणजे वसुली बुद्धी अशाचे होर्डिंग्स लावण्यात आलेत। तर आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो भाजप युवा मोर्चाच्या वतीने हे होर्डिंग्स लावण्यात आल्याचं दिसतंय। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी अमर काणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अमर, नागपुरातील रामनगरमध्ये हे होर्डिंग्स दिसून येत आहेत। देवेंद्र फडणवीस आणि अनिल देशमुख यांचा उल्लेख या होर्डिंगवर करण्यात आलेला आहे। काय अधिक माहिती मिळते? तर या दोन्ही नेत्यांमध्ये माजी गृहमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोन्ही नेत्यांमध्ये एकमेकांविरुद्ध आरोप प्रत्यारोपांच्या फेरी सुरू आहे आणि आता या दोन्ही नेत्यांच्या आरोप प्रत्यारोपांच्या फेरी होर्डिंगच्या माध्यमातून सुद्धा दिसत आहे। नागपुरातील रामनगर चौकामध्ये एक होर्डिंग लावण्यात आलं आहे आणि ते भाजपा युवा मोर्चाकडून लावण्यात आल्याचं दिसून येत आहे। त्याच्यात विकास वृत्ती म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि वसुली बुद्धी म्हणजे अनिल देशमुख अशाचं हे बॅनर होर्डिंग लागलं आणि त्याच्यात महत्वाचं म्हणजे सळाकींच्या मागे अनिल देशमुख दाखवले आणि याच्यातून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होर्डिंगच्या माध्यमातून करण्याचा सुद्धा जनतेपर्यंत पोहोचण्याचा सुद्धा नागपूरच्या रस्त्यांवरच्या होर्डिंगमधनं हे दिसून येत आहे। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यावरून आता अनिल देशमुख यांनी सुद्धा एक ट्विट केलंय की अतिशय खालच्या स्तरावरचं हे राजकारण सुरू असल्याचा आरोप सुद्धा अनिल देशमुख यांच्याकडून ट्विट करून आत्ताच करण्यात आलेला आहे। नक्कीच धन्यवाद अमर, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। या दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो कदाचित विधानसभेच्या दृष्टीने हे नवीन कॅम्पेन आता भाजपकडून केलं जातंय की काय, हा देखील मोठा प्रश्न आहे।